दसरा व दिवाळी निमित्त लाडक्या बहिणींसाठी एक आनंदाची बातमी. आता प्रत्येक लाडक्या बहिणीच्या अकाउंट मध्ये येणार 7,500 रुपये आणि हा चौथा हप्ता 9 ऑक्टोबरला जमा होणार आहे. ही एक आनंदाची बातमी आहे. तर चला तिला डिटेल मध्ये पाहूया. मी तुमचा भाऊ आज तुमच्यासाठी एक महत्त्वाची अपडेट घेऊन आलेलो आहे. तर चला टाइमपास न करता व्हिडिओला सुरुवात करूया. पण त्याआधी व्हिडिओला लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करा. लाडकी बहिणींच्या 4th इन्स्टॉलमेंट 7,500 रुपये महिलांच्या खात्यामध्ये जमा होणार. लाडक्या बहिणींची दिवाळीची गोड बातमी. सरकारने केली मोठी घोषणा. तुम्ही पाहू शकता मी तुम्हाला गव्हर्नमेंटचा ऑफिशियल जो GR आहे तो वाचून दाखवत आहे. त्यांनी तुम्हाला ते आहे ते सर्व खरं वाटेल. तर चला या चौथ्या हप्त्याची जी डिटेल्स आहे तर डिटेल पूर्ण आपण पाहूया. दिवाळी निमित्त तुम्हाला जे 7,500 रुपये मिळणार आहेत. लाडकी बहिणींच्या 4 इन्स्टॉलमेंट न्यूज इन मराठी. महाराष्ट्र सरकारने राज्यातील महिलांना आर्थिक मदत करण्यासाठी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरू केलेली आहे. या योजनेच्या माध्यमातून सरकारने 1 कोटीपेक्षा जास्त अधिक महिलांच्या खात्यामध्ये लाभ हस्तांतरित केलेला आहे. योजनेला महिलांचा मोठा प्रमाण प्रतिसाद मिळत आहे. या योजनेसाठी सरकारने 2 कोटीपेक्षा अधिक ऑनलाईन अर्ज प्राप्त झालेले आहेत आणि अंगणवाडीचे तर वेगळेच प्राप्त झालेले आहे. आणि याचमुळे ज्यांचा तिसरा हप्ता जो लेट झालेला आहे त्याचं हेच कारण आहे की जास्त फॉर्म भरल्यामुळे. अशातच सरकारकडून महिलांसाठी मोठी घोषणा करण्यात आलेली आहे. आता महिलांना थेट 7,500 रुपये त्यांच्या बँकेच्या खात्यामध्ये जमा होणार. तर चला ते पूर्ण पाहूया. या संदर्भात भारत सरकारने हा GR अपलोड केलेला आहे. स्वतः एकनाथ शिंदेंनी सांगितलेले आहे की ही दिवाळी जी आहे ती माझ्या लाडक्या बहिणींची चांगली जावी म्हणून मी 7,500 रुपये डायरेक्ट त्यांच्या बँकेच्या अकाउंट मध्ये टाकणार आहे. लाडकी बहीण योजनेचा जो पहिला टप्पा होता तो सरकारने मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेअंतर्गत जो टप्पा होता तो ऑगस्ट महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात महिलांच्या खात्यात जमा केलेला होता. त्यामध्ये महिलांना जुलै आणि ऑगस्टचे एकूण मिळून 3,500 रुपये म्हणजेच की 3,000 रुपये त्यांच्या बँकेच्या खात्यामध्ये जमा करण्यात आले होते. आणि ज्यांचे अजूनही हे पैसे जमा झालेले नाहीये त्यांनी टेन्शन घ्यायची काहीच गरज नाहीये. 10-15 दिवस अलीकडे पलीकडे होते पण 4,500 रुपये डायरेक्ट तुमच्या बँकेच्या खात्यामध्ये येतील आणि 7,500 रुपये जे आहेत ते राहतील. पण तुमच्या या लाडक्या भावासाठी एक व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करा. जुलै आणि ऑगस्ट मध्ये अर्ज मंजूर असणाऱ्या महिलांच्या पात्र खात्यात सरकारने ऑगस्ट महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात दुसरा टप्पा वितरित केलेला आहे. यामध्ये त्या महिलांना जुलै आणि ऑगस्ट महिन्याचे मिळून 3,000 रुपये त्यांच्या खात्यामध्ये जमा करण्यात आलेले आहेत. आणि आताच 2-3 दिवसापूर्वी सर्व महिलांना जो तिसरा हप्ता होता तोही मिळालेला आहे. आणि भारत सरकार जे सांगत आहे की आम्ही 9 ऑक्टोबरला जो चौथा हप्ता आहे तो अपलोड करणार आहेत. कारण जो महिलांना जे कपडे वगैरे काही घ्यायचं असेल ती आपली दिवाळीची संपूर्ण तयारी करायला लागता येईल. महाराष्ट्र सरकारने मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा तिसरा टप्पा होता तो 25 सप्टेंबर पासून महिलांच्या खात्यात हस्तांतरित करण्याची प्रक्रिया सुरू केलेली आहे. त्यामध्ये ज्या महिलांना ऑगस्ट महिन्यामध्ये 3,000 रुपये मिळालेले आहे अशा महिलांना 1,500 रुपये त्यांच्या खात्यामध्ये जमा झालेले आहेत. त्याचप्रमाणे ज्या महिलांचे अर्ज मंजूर असून सुद्धा त्या महिलांना 1ही रुपया मिळाला नव्हता अशा महिलांच्या खात्यात सुद्धा 4,500 रुपये जमा करण्यात आलेले आहेत. तुम्ही पाहू शकता की याआधी तुम्हाला 1,500 रुपये मिळाले होते आणि आता 1,500 रुपये मिळत आहे. जर तुम्हाला पहिल्यांदा 3,000 रुपये मिळाले असतील तर आता फक्त 1,500 रुपये मिळाले असतील. आणि जर अजूनही मिळाले नसतील तर थोडासा वेट करा, ते मिळून जातील. आणि आतापर्यंत तुम्हाला पैसे न मिळण्याचं सगळ्यात मोठं कारण तुम्ही आपल्या व्हिडिओला लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करीत नाहीत आणि फॉलो करीत नाहीत म्हणून, आणि तुमच्याजवळ लवकर अपडेट येत नाही म्हणून. महाराष्ट्र सरकारने राज्यातील महिलांसाठी मोठी घोषणा केलेली आहे. मीडिया रिपोर्टच्या माहितीनुसार महाराष्ट्र सरकार लाडक्या बहिणींसाठी दिवाळीची जी गोड बातमी आहे त्यामध्ये ज्या महिलांना योजनेचा तिसरा टप्पा 1,500 रुपये आणि काही महिलांना जो 4,500 रुपये मिळालेले आहेत अशा महिलांच्या खात्यामध्ये ऑक्टोबर आणि नोव्हेंबर महिन्याचे मिळून 3,000 रुपये व काही एक्स्ट्रा पैसे जे आहेत ते अगोदरच महिलांच्या त्याचप्रमाणे खात्यामध्ये टाकण्यात येणार आहेत. महिलांचा अर्ज मंजूर असून सुद्धा काही पैसे मिळाले नाही अशा महिलांना फक्त आपल्या आधार कार्ड अपडेट करायचं. आणि जर तुम्हाला काही अडचण असेल तर आपल्या व्हॉट्सअप चॅनलची लिंक जी आहे ती आपल्या डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे, तिथून चेक करू शकता व कमेंट मध्येही दिलेली आहे. तर लवकरात लवकर आपल्या व्हिडिओला लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करा आणि फॉलोही करून टाका. तर आजच्याला बस एवढंच. तर भेटूया पुन्हा व्हिडिओमध्ये पुन्हा.